6 चेंडू 27 ची गरज आहे। याच मैदानावर ही किमया यापूर्वी देखील घडली आहे रॉकस्टारच्या माध्यमातून। योगेश फौजी त्यावेळी हिरो होते। इथं विक्रांतच्या खांद्यावर जबाबदारी। समोर आहे योगेश। पहिला चेंडू महत्त्वाचा, निर्णायक चेंडू, फायनलचा थरार, जेतेपदाच्या आणि प्रियच्या मध्ये 27 धावांचा डोंगर। पहिला चेंडू, डिमांड अँड सप्लाय, मागणी तसा पुरवठा, चेंडू सीमा पार, षटकार। यस, कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाही आहे। अंपायर कॉल राहील, षटकार आहे। पंचांशी कुणी उजत घालू नका, पंचांचा सन्मान करा। पंच अतिशय अचूक निर्णय देत आहेत। सर्व खेळाडूंना विनंती आहे, पंचांचा सन्मान करा, क्रिकेटचा सन्मान करा। 5 चेंडू 21 धावा, दबाव आहे गोलंदाजावर। अशा वेळेस आपण पाहतो फलंदाजापेक्षा जास्त दबाव गोलंदाजावर असतो, परंतु गोलंदाजाकडे जास्त संधी असते हिरो बनण्याची। एक चांगला चेंडू आणि समीकरण बदलेल। फटका फसलाय, फिल्डर येतोय चेंडूच्या दिशेनं आणि इथं मात्र मोठी चूक, चौकार। 4 चेंडू, आता मात्र 17ची गरज आणि हा खेळाडू दाखवून देतोय मी गेल्या वर्षीचा मालिकावीर आहे। इतक्या सहजासहजी मी ही सामना सोडणार नाही, ही मॅच सोडणार नाही। ना खता हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है मेरे बुलंद, सफर है अभी भी मेरा जारी। दबाव टाकला जातोय, माइंड गेम्स मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत। 4 चेंडू 17ची गरज, पुन्हा एकदा एक निर्णायक चेंडू। ओहो, व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक, जबरदस्त फटकेबाजी, षटकाराची ललकारी, फटका आहे भारी। खानापूर प्रीमियर लीग डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, डीजे। गोलंदाजाला मात्र घाबरून चालणार नाहीये, स्वतःवर विश्वास दाखवायचा आहे। मन ही मन को मानता, मन ही मन का मीत, मन के हारे हार है, मन के जीते जीत। मनात जर तुम्ही ठरवलं ना की पराभव आहे तर तुम्हाला जिंकत पराभूत होण्यापासून कोणी रोखणार नाहीये, परंतु तुम्ही जर मनात ठरवलं तुम्ही जिंकणार आहे तर तुम्हाला विजय होण्यापासून देखील कोणी रोखणार नाहीये, कारण पराभव हा नेहमी मनात होत असतो, तो रनात कधीच होत नाही। 3 चेंडू 11चं समीकरण आहे। एक चांगला चेंडू, एक चांगला चेंडू संपूर्ण मॅच बदलू शकतो। अलाउन द कार्पेट केलेला फटका, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय का? दोन चेंडू 10ची समीकरण। काय मॅच पाहायला मिळते, फायनलचा थरार। अगदी काही क्षणांपूर्वी कोणी सांगितलं असताना प्रिय 11ला तुम्हाला शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा करायच्यात, निश्चितपणे त्यांनी हसत हसत स्वीकारलं असतं। जबरदस्त बॅटल, सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सामना रंगलाय। एक चेंडू 0 पासून हिरो पर्यंतचा प्रवास अतिशय सुखकर होऊ शकतो। 2 चेंडू 10ची गरज, निर्णायक बॉल, फटका फसला, सिंगल कंप्लीट केली जाईल।
एकदा या सामन्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, एकदा विक्रांतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। सामना अतिशय चांगल्या पद्धतीने बनवला, हातातून निसटलेला सामना त्याने बनवलाय। आता मात्र केवळ औपचारिकता बाकी आहे, एक चमत्कारच आता या सामन्यामध्ये पुनरागमन करून येऊ शकतो। या दरम्यान घडतंय काय, वाईड बॉल। एक चेंडू, आता 7 धावांची गरज, वाईड +1 2 धावा आणि योग्य निर्णय म्हणावा लागेल। जरूर बबलू स्ट्रगल करतोय, परंतु इथं जर सिंगलच आली असती ना तर 1 बॉल 8चं समीकरण आणि सामना हातातून निश्चित होता। परंतु एक संधी पुन्हा एकदा आली आहे, बबलूकडे हिरो बनण्याची संधी, फायनलचा ठरणार। काय बोलते पब्लिक, सुपर ओव्हर होईल काय? अफाट ईशा मैदानी तू यश वेळोवेळी, डाव तुझा येताच जवळशी, जपून आपली खेळी। काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू पैकी, भवताली बघ झेल गावा, जो तो फासे टाकी। मागे टपला यष्टीरक्षक, तुझा उदयना डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव। चतुर आणखी सावध जो जो, तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला। अखेरचा चेंडू, 7ची गरज, सुपर ओव्हर साठी षटकाराची गरज। हिअर वी गो, आणि हा चेंडू सीमा षटकार, षटकार। चला बाहेर या लगेच, प्रिया नको नको बंद करा। सुपर ओव्हर आहे, सुपर ओव्हर साठी प्रिया 11 सलामीवर पाठवा।